हॅलो. तुमची दीदी होती ना 12वीला. काय लागला तिचा रिझल्ट? काय 92% मिळाले? अच्छा. नाही नाही नाही, त्याला नाही नाही नाही, आमच्या मुलाला 99 मिळाले बाबा. म्हणतोय मिळून जाईल. गव्हर्नमेंट कॉलेज तर मिळायला पाहिजे. बघू. बर बर बर, येतो संध्याकाळी पेढे घेऊन येतो. हो 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 हो, चालेल चालेल चालेल. सांगा ना, जर तिने ड्रॉप वगैरे घेतला का सांगा, मी सांगतो. हो हो, त्याला सांगतो अभ्यासाचं मार्गदर्शन करायला. बर बर, चला ठेवतो, मी फोन ठेवतो. सगळं जगच रिझल्टच्या अवतीभोवती फिरायला लागले. रिझल्ट आला, कॉलेज मिळालं, प्लेसमेंट मिळालं, पैसा मिळाला, सगळं सुख मिळालं. हे आयुष्याचं बघणं, हेच आपल्याला दाखवलं गेलं. 11वी 12वीला ऍडमिशन घेताना रिझल्ट. आता परत रिझल्टची वाट बघतोय. पुन्हा कॉलेजला गेला, तिथे मार्क्स, तिथे रिझल्ट, मग प्लेसमेंट, मग त्याचे रिझल्ट. आयुष्य इज रिझल्ट. पण तसं आहे का? खरंच रिझल्टला एवढं महत्व का दिलंय समाजाने? रिझल्ट पेक्षा अजून काही गोष्टी मॅटर करतात का? बघू आपण व्यवस्थित बघू. अत्यंत महत्वाचं आहे. सीईटीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. मग तुम्ही सीईटी देत असाल, जेई देत असाल, नीट देत असाल, फरक पडत नाही. मला एक गोष्ट सांगा, ए आणि बी हे दोन बॉल आहेत आणि हे जे ग्रीन कलरची बॉल आहे तो आपला टार्गेट आहे. तर ए या टार्गेटला लवकर हिट करेल की बी? ए हिट करेल की बी? मेजॉरिटी जण म्हणेल सर ए हिट करेल. का हिट करेल? कारण ए जवळ आहे, कारण ए चा रिझल्ट चांगला लागला. ए ला मिळाले 99 पर्सेंटाईल, बी ला मिळाले 92 पर्सेंटाईल, तर बी तर मूर्खच आहे. पण कोणी हे विचारलं का की ए ची जी दिशा आहे, होऊ शकतं ती अशी आहे. ए जवळ असून पण दूर आहे, कारण त्याचं प्रेझेंट डायरेक्शन चुकलंय. 99% मिळाले, कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर नुसता धिंगाणा, नुसतं व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब, सगळे टाईपचे डिस्ट्रॅक्शन जेवढे तुम्ही इमॅजिन करू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काही टेक्नॉलॉजी अपडेट्स नाही, काही फील्ड वर्क नाही, काही रिसर्च ओरिएंटेड प्रोजेक्ट्स नाही, काही नाही, नुसती मजा. कारण आपल्याकडं कॉलेजचा टॅग आहे, हेच तर शिकवलंय ना, हेच शिकवलंय. मग हा व्यक्ती ऍक्च्युअल पासून, टार्गेट पासून दूर जातो. आणि ही व्यक्ती ज्याला जखम झालीये, ज्याला कळालं अरे यार मला लॉस झालाय, या व्यक्तीने बरोबर मार्ग पकडला. आणि मार्गच नाही पकडला तर याची स्पीड पण वाढवली. कारण आतून ती आग होती ना, की मी अयशस्वी झालो, ती आग पेटवली आणि तो डिझायर बनला, राईट डायरेक्शन मिळाली, टार्गेटला हिट झाली. आय एम नॉट सेइंग की जास्त पर्सेंटाईल वाले मिळालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणार नाही. मी हे पण नाही म्हणते की या व्यक्तीला मिळेल. मी हे म्हणतोय की या दोघांची इनिशियल पोझिशन डज नॉट डिपेंड, म्हणजे या त्या इनिशियल पोझिशनवर फायनल रिझल्ट डिपेंड करत नाही. हे फिजिक्स सांगतं. तसंच लाईफ मध्ये जर फिजिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर वेलॉसिटी काय, एक्सेलरेशन काय, डायरेक्शन काय, सगळं बघावं लागेल. लाईफ मध्ये पण तसंच आहे. तुम्ही आता काय करताय, मागच्या 10 दिवसात काय केलं, मागच्या 20 दिवसात काय केलं, मागच्या 30 दिवसात काय केलं, ते महत्वाचं आहे. बिकॉज दॅट इज गोइंग टू डिटरमाइन युअर फ्युचर रिझल्ट. तुमच्या हॅबिट्स काय आहे, ना की तुमचा रिझल्ट काय आहे. याचं एक उदाहरण आहे. बघा, ही टीम तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच भाषेत तुम्हाला समजवतो. सर आमची फेवरेट टीम. काही जण याला फेवरेट म्हणतात, काही जण आधी या टीमला गिनायचे पण नाही. 18 वर्षानंतर, 17-18 वर्षानंतर पहिल्यांदा या टीमनी कप उचलला होता 2025 ला. परत 2026 ला त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. बरोबर आहे. मग असं काय बदललं या टीम मध्ये की आज त्यांचा रिझल्ट दिसतोय. आपल्याला फक्त हा दिसतं की रिझल्ट आहे, आधी नव्हता आता आहे. याचा अर्थ आता ही टीम भारी आहे, आधी नव्हती असं आहे का? नॉट नेसेसरीली. पण त्याच्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी आहेत की त्या रिझल्टला आणायला त्यांनी काय चेंजेस आणले. रिझल्ट बघू नका, चेंजेस बघा. कारण होऊ शकतं एखाद्या सीझनला एखादी टीम लकीली जिंकू शकते, ठीक आहे. पण जर एकच टीम कन्सिस्टंट परफॉर्मन्स करत असेल, दॅट मीन्स काहीतरी, आणि ते पण खालून येऊन एकदम टेबलच्या बॉटमला येऊन जर टॉपला पोहोचत असेल, म्हणजे त्यांनी काहीतरी बदल केलेत. ते जे बदल आहे ना, ते जे हॅबिट्स आहेत ना, त्या सिस्टम आहेत ना, त्यावर लक्ष द्यायची गरज आहे, ना की यांच्या ट्रॉफीवर. हे तर सगळ्यात शेवटी दिसतं. आज दिसतं आपल्याला आरसीबी जिंकली, पण त्याच्या आधीपासून ते काम करत होते. ते काम दिसणार नाही कोणाला.
त्या कामावर फोकस नाही, कारण वी ओनली सी फायनल रिझल्ट, नॉट द सिस्टम बिहाइंड दॅट रिझल्ट. सो जर सिस्टम बरोबर असेल तर बॉटमची टीम पण टॉपला येऊ शकते, आणि सिस्टम खराब असेल तर आज जे हे कप उचलणारे दिसतात ते कप धुवायला पण राहणार नाही. ठीक आहे का? मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय, आरसीबीनी जर तुम्ही आरसीबीचा इतिहास बघायला गेला तर कोणीच म्हणणार नाही की ही टीम कधी जिंकू शकते. ही टीम क्वालिफाय व्हायची, पहिल्या 3-4 मध्ये राहायची, कधी 5-6 बॉटमला पण राहायची, पण कप आणि या टीमचा काही संबंध नाही. 2017-19 ला बॉटम हाफ फिनिश आहे, 2020-22 ला प्ले ऑफ मध्ये गेले पण जिंकू शकले नाही, 23 ला पण परत 6व्या पोझिशनला गेले, 25-26 ला जिंकले. हे टायटल कमवलं आणि डिफेंड पण केलं आणि स्टाईल मध्ये जिंकले. ठीक आहे, असं नाही की कुठून पण आले आणि जिंकले नाही, प्रॉपर टीम एफर्ट, प्लेयर सगळं कन्सिस्टंट एफर्टने जिंकले. आता काय बदल केला? सगळ्यात पहिले मॅनेजमेंट बदलली. तुम्हाला पण स्वतःमध्ये बदल करायचा बरं का. रिझल्ट फरक पडत नाही एक्झॅक्टली, पण रिझल्ट नंतर तुम्ही काय करता ते फरक पडतो, किंवा प्रेझेंटला काय करता ते फरक पडतो. आरसीबीनी मॅनेजमेंट बदलली. तर मो बोबट, ठीक आहे, आता इंग्लंडचे परफॉर्मन्स डायरेक्टर आहे, इंग्लंड क्रिकेट अकॅडमीचे, इंग्लंडच्या क्रिकेटचे परफॉर्मन्स डायरेक्टर आहेत, त्यांना रिप्लेस केलं, त्यांना आणलं. नंतर अँडी फ्लॉवर, हे आधी झिम्बाब्वेसाठी खेळायचे, त्यांना मॅनेजमेंटमध्ये आणलं. आणि यांनी सगळ्यात पहिला चेंज जो केला तो हे स्टार कल्चर संपवलं. स्टार कल्चर. पहिले आरसीबी मध्ये कसं कोहली असेल, डिव्हिलियर्स असेल किंवा गेल असेल, असे मोठ्या प्लेयर्सवर रिस्पॉन्सिबिलिटी होती किंवा त्यांच्यावर फोकस होता. त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याच्यामुळे फोकस जास्त त्याच्यामुळे असल्यावर या लोकांना काय प्रेशर यायला लागलं. 1-2 जण कोलॅप्स झाले तर बाकी सगळी टीम मरून जायची, काहीच करू शकायची नाही टीम. म्हणून हे स्टार कल्चर हटवलं की तू कोहली असेल, कोहली पण यामुळे नव्हता टीम मध्ये की तो कोहली आहे, कोहली यामुळे होता कारण तो एक कन्सिस्टंट ओपनर आहे. त्याचा स्ट्राईक रेट कमी होता, त्याच्यावर पण त्यांनी काम केलं, ते पण सांगेल. पण स्टार कल्चर हटवून त्यांनी रोल क्लॅरिटी दिली. रोल क्लॅरिटी की आता कोणाचं काय नाव आहे आणि किती काय म्हणतात त्याचं फॅन फॉलोइंग आहे, त्यापेक्षा तुमचा रोल काय टीम मध्ये हे बघणार आम्ही. त्याच्यानंतर सेकंड बदल, बॅलेन्स टीम. पहिले जी आरसीबीची टीम होती दॅट वॉज टॉप हेवी. सुरुवातीलाच मेन 3-4 बॅट्समन होते त्यांचे, मिडलला तेवढे स्ट्रॉंग बॅट्समन नाही, बॉलर्स पण डेथ ओव्हरला जी बॉलिंग करावं लागते ती त्यांच्याकडे नव्हती. म्हणून आरसीबी बरेचदा चांगले रन्स पण बनवून घ्यायचे एक वेळ, पण डिफेंड करू शकायचे नाही. स्पेशली चिन्नास्वामी सारख्या स्टेडियम मध्ये जिथे मोठे स्कोर बनतात, मग हे बनवायचे तर अपोजिट टीम पण बनवते. ठीक आहे, पण यांना डिफेंड करता आलं नाही. मग डेथ ओव्हर बॉलर्स असतील यावर्षी, तसं म्हणजे आता जे मॅनेजमेंट चेंज केल्यानंतर भुवनेश्वर कुमार असेल, त्यानंतर हेझलवूड असेल, ठीक आहे, किंवा मग मिडल ऑर्डर असेल, तसं कृणाल पांड्याला घेतलं त्यांनी, मिडल ऑर्डरला कृणाल पांड्याला घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं, बॅलन्स टीम मध्ये त्यांनी अजून एक गोष्ट केली, कारण स्टार कल्चर बदललं तर बॅलन्स टीम मध्ये बजेटसाठी त्यांना जास्त पैसे मिळाले. कळलं का किती छोट्या गोष्टी. 2-3 प्लेअरवर मोठ्या दिसणाऱ्या प्लेअरवर 30-40-50 कोटी घालवण्यापेक्षा इथे त्या 40-50 कोटीमध्ये 4-5 क्वालिटी प्लेयर्स येतात. ठीक आहे, ज्यांचं नाव मे बी छोटं असेल पण काम मोठे. ठीक आहे, सो जे दिसतं ना त्यापेक्षा जे आहे, जे वर्कआउट करू शकतं त्याच्यावर फोकस दिला टीमनी. त्याच्यानंतर कॅप्टन्सी चेंज. त्यांना एवढं कळालं होतं की विराट कोहलीला कॅप्टन केलं की त्याच्यावर प्रेशर येतं, प्रेशर आलं की तो परफॉर्म करू शकत नाही, त्यांनी परफॉर्म नाही केलं तर बाकी टीम पण गडबड करते. ठीक आहे, कारण तो एक सिनियर प्लेअर आहे म्हणून. मग विराटची कॅप्टन्सी हटवली आणि कोणाला, फाफ डुप्लेसिसला दिली. पण फाफ डुप्लेसिसची पण कॅप्टन्सी हटवली. हे लोक आल्यानंतर यांनी फाफला पण त्याचा सीझन एंड झाला, त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केल्यानंतर का, कारण आता त्यांनी नवीन आणलं. कोण आणलं, रजत पाटीदार ऍज कम्पेअर टू फाफ डुप्लेसिस यंग आहे. फाफचं वय जवळजवळ 40+ येतो, रजत पाटीदार अराउंड 32-33 असेल. तो एक यंग कॅप्टनला संधी दिली, रिलेटिव्हली यंग प्लस एक्सपिरियन्स्ड प्लस इंडियन कॅप्टन, कारण इंडियन कॅप्टन हा राऊंड द इयर अवेलेबल असतो इंडियामध्ये. फॉरेन कॅप्टन्सचा तो प्रॉब्लेम असतो की त्यांच्या सिरीज आल्या किंवा काही आल्या तर त्यांची कमिटमेंट तिकडे असते. हे जे बदल केलेत ना, हे बदल केले होते 2-3 वर्ष आधी बदल केले, ज्याचे रिझल्ट हळूहळू दिसत आहेत. ते जे बदल आहेत ना, त्या बदलांना महत्व आहे ना की येणाऱ्या रिझल्टला. होऊ शकतं
की आरसीबीनी हे चेंजेस केल्यानंतर पण ड्यू टू सम रिझन 2025 ला ते फेल झाले. सपोज त्यांना कप नसता मिळाला, दॅट डझंट मीन की आरसीबी ही टीम वाईट आहे, प्रोव्हाइडेड दे हॅव मेड दॅट चेंजेस. तुम्ही म्हणाल पण सर जर का कधी त्यांनी हे चेंजेस केले तर रिझल्ट तर दिसायला पाहिजे ना. अरे बाळा, पण रिझल्ट असा दिसत नाही. मला सांग रिझल्ट म्हणजे काय? एक छोटंसं झाड आहे, एक छोटंसं झाड आहे, त्याला आपण पाणी टाकतो, सूर्यप्रकाश देतो, त्याच्यानंतर त्याला खत टाकतो, त्याला जपतो, तर त्या छोट्या झाडाचं वटवृक्ष व्हायला आपण सगळ्या जरी गोष्टी चांगल्या केल्या आणि मी त्या छोट्या झाडासमोर म्हणत बसलो, ए झाडा झाडा मला फळ दे, ए झाडा झाडा तू मोठा हो, ए झाडा झाडा मी तर मेहनत केली ना, माझ्या आई वडिलांना पाहिजे ना, समाजाला पाहिजे ना, होणार आहे का? होणार नाही. काय लागतो? टाइम लागतो, टाइम. बघा दोन गोष्टी सांगतो तुम्हाला महत्वाच्या. आपल्याला आपल्या हॅबिट्स आपल्या सवयी बदलाव्या लागतील, आपल्या सवयी बदलाव्या लागतील. चेंज फॉर बेटर, चेंज फॉर बेटर, चेंज फॉर बेटर. आणि त्या बदलल्यानंतर लगेच रिझल्ट येणार नाही. दॅट इज द लाईफ. तुम्हाला वर्क केल्यानंतर थांबावं लागेल. होऊ शकतं काही जणांना लगेच रिझल्ट येईल, पण काही जणांना येणार नाही. म्हणजे हॅबिट्स प्लस टाइम हे खूपच जास्त डेडली कॉम्बिनेशन आहे. या दोन गोष्टींवर जर तुम्ही काम केलं, तुमच्यात तेवढा पेशन्स असेल, तर 100% तुम्ही लाईफमध्ये खूप चांगलं कराल. मग तुम्ही सध्या कुठे आहे, सध्या तुमचा रिझल्ट काय आहे ते मॅटर करत नाही. पास्ट मॅटर करत नाही, रिझल्ट मॅटर करत नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ ह्युमन लाईफ. देवानी आपल्याला या दोन गोष्टी दिल्यात ना. ही जी हॅबिट्स आहे दॅट इज नथिंग बट, हॅबिट काय इंडिकेट करतं? हॅबिट हे इंडिकेट करतं की तुमच्याकडे तुमच्या लाईफचा सेल्फ कंट्रोल आहे. सेल्फ कंट्रोल. मी मान्य करतो दरवेळेस गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही, म्हणजे बरेचदा होत नाही, पण जर मी बरोबर असेल, माझ्या सवयी बरोबर असतील, तर मला काही ना काही चांगलं आउटपुट मिळणारच आहे. 100% मिळणार आहे. जर तुम्ही जेम्स क्लिअरचे एक पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स, त्याच्यामध्ये त्यांनी हे ग्राफच्या माध्यमातून समजवलंय की आपण हॅबिट्स का कंटिन्यू करत नाही. हे कसं काम करतं की आपण एखादी चांगली गोष्ट जर सुरू केली तर आपल्याला काय, सपोज मी म्हणतो हा माझा रिवॉर्ड आहे, वाय ऍक्सिस वर रिवॉर्ड आहे आणि एक्स ऍक्सिस वर माझी हॅबिट आहे. तर मला काय वाटतं, जर मी अभ्यास करायला चालू केलं किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करायला चालू केलं, आपण काय एक्सपेक्ट करतो? लिनियर रिवॉर्ड एक्सपेक्ट करतो. लिनियर. जेवढं केलं तेवढं तर मिळालं पाहिजे. अरे 2 रुपये दिले तर 2 रुपये मिळाले पाहिजे ना, नाही तर मी कशाला देऊ? जर मेहनत केल्यानंतर यश येत नसेल तर मग परीक्षेचा अभ्यास करून अर्थ काय? हे आयुष्यात जगून अर्थ काय? पण जेम्स काय म्हणतो, जेम्स म्हणजे तो ऑथर काय म्हणतो की हे असं काम करत नाही. हे आपल्याला असं वाटतं हे माझा मेंटल मॅप आहे, हा माझा विचार आहे की असं व्हायला पाहिजे, पण खरं कसं काम करतं? तर खरं असं काम करतं, खरं असं काम करतं. आता हे जे आहे, हे जे तुम्हाला दिसतंय की ऍक्च्युअल मध्ये तुमचा जो रिवॉर्ड आहे तो खाली आहे. जर तुम्ही बघायला गेलं की एक्स ऍक्सिस इथे मोठा आहे आणि वाय ऍक्सिस छोटा आहे, म्हणजे रिवॉर्ड किंवा आउटपुट कमी आहे. मग तो याला काय म्हणतो? याला म्हणतो तो व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट. व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट, एक निराशाची काय म्हणतात त्याला, खाई, निराशाजनक खाई. म्हणजे मला काय म्हणायचंय की इथे काहीच मोटिवेशन मिळत नाही तुम्हाला. तुम्ही अभ्यास करताय, काम करताय, काही मोटिवेशन मिळत नाही ना. पेरेंट्स कडनं मिळेल ना, टीचर्स कडनं थोडंफार मिळालं किंवा जेवढं तुम्हाला अपेक्षित आहे तेवढं मिळणार नाही. तर मी माझ्या नोट्स बनवल्या होत्या, एक्झाम सगळ्या गोष्टी केल्या होत्या, पण तरी माझा रिझल्ट नाही आला. डेफिनेटली. ठीक आहे. तर तुम्ही इथे असाल जर तुम्ही या ट्रॅकला आहात तर, ठीक आहे. पण डेफिनेटली तुम्हाला विचारावं लागेल की कुठल्या पार्टला तुम्ही कमी पडला. आणि नंतर एका पॉइंटला इथे ट्रान्सफॉर्मेशन होतो. हा आहे मोमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, की जेवढं वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. तुम्हाला वाटलं की हा ठीक आहे, मी जर 2 वर्ष कन्सिस्टंट अभ्यास केला मला हे मिळालं, पण त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. ते का मिळतं? ते यासाठी मिळतं कारण की जे आपले एफर्ट्स आहेत ना ते कंपाऊंड होतात. त्याचे जे रिझल्ट्स आहेत ना ते कंपाऊंड होतात. कंपाऊंड म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं, ऍडिशन नाही होत. तुम्हाला सांगतो, एकदा मी विपश्यना करायला गेलो होतो, तर आमचे गुरुजी, म्हणजे आता ते वारले, गोयंका गुरुजी म्हणून होते. तर त्यांनी एक खूप चांगलं उदाहरण दिलं होतं, जे अजून पण माझ्या लक्षात आहे, की जे झाड असतं, आपण झाडाला पाणी देतो, एका पौद्याला पाणी देतो, छोट्याशा जे सॅपलिंग असतं जे काही, त्याचं मोठं मोठं रूपांतर केल्यावर झाड होतं, बरोबर.
आता काय होतं की आपल्याला वाटतं ठीक आहे, आपण जेवढं पाणी दिलं, जेवढे इनपुट्स दिले, आपल्याला आउटपुट मिळालं, ते झाड सावली देईल, थोडेफार फळं देईल. पण तसं नाही होत. ते जे फळं आहेत, कारण तुम्ही मनापासून झाड लावले, प्रयत्न केले, सगळ्या गोष्टी केल्या, ते जे फळं आहेत ते फळं खाली पडतात जमिनीवर, आणि त्याच्यातलं जे बीज आहे ते परत जमिनीमध्ये जातं आणि तिथून परत झाड उगवतं. त्या झाडाला परत फळं येतात, ते फळं परत खाली पडतात. म्हणजे काय झालं? फिजन, मल्टिप्लिकेशन झालं. पण ते फिजन व्हायला तुम्हाला आधी इथं काम करावं लागतं, जिथं कोणीच काम करत नाही तिथे. सो दॅट्स वाय रिझल्ट मॅटर करत नाही. डेफिनेटली रिझल्ट मॅटर करत नाही, पण या गोष्टी फंडामेंटल लेवलला मॅटर करतात. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे सगळं म्हणतात पण आमचे पालक समजत नाही. तर बेटा तुम्ही इथे आहात, समजेल त्यांना, या पॉईंटच्या नंतर समजेल. नसेल समजलं त्यांना हा व्हिडिओ दाखवा, ठीक आहे? जेवढं त्यांना समजलं तेवढं चांगलं. पण एक गोष्ट अजून पण सांगतो की जर रिझल्ट तुझ्या चुकीच्या सवयीनुसार लागला असेल, तुझ्या चुकीच्या सवयीमुळे लागला असेल, किंवा ओव्हरऑल तुझ्या ज्या हॅबिट्स आहेत त्या चांगल्या नसतील, तर बेटा नक्कीच तुला सुधारण्याची गरज आहे. तिथे रिझल्ट आणि हॅबिट सोबत आहेत. रिझल्ट हॅबिट पण निगेटिव्ह दाखवत आहेत, रिझल्ट पण निगेटिव्ह आहे, म्हणजे ओव्हरऑल तुला सुधारण्याची गरज आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. रिझल्ट काही पण लागू द्या, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही चांगला रिझल्ट लागू द्या किंवा जेवढी अपेक्षा त्याच्यापेक्षा कमी लागू द्या. व्हॉट मॅटर्स ऍट द एंड ऑफ द डे इज तुम्ही एक सिस्टम फॉलो करता आहात का, तुम्ही हॅबिट फॉलो करता आहात का, तुम्ही जे रिक्वायर्ड आहेत सक्सेसला ते इनपुट्स देत आहात का. जर तेवढं तुम्ही केलं तर बाकी तुम्ही काळजी घेऊ नका, रिझल्ट्स येतील. कधी येतील याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही, पण येतील एवढं नक्की. दॅट इज व्हॉट द लॉ ऑफ कर्मा इज, अँड दॅट इज व्हॉट द लाईफ इज. ऑल द बेस्ट.